हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण 3.4 द टू जेंटलमेन ऑफ वेरोना हा 8th स्टँडर्ड इंग्लिशचा लेसन आहे आणि याच्यावर आधारित आपण हार्ड वर्ड्स ते बघणार आहोत. पटापट हे शब्द तुमच्या वह्यांमध्ये लिहून घ्या आणि तोंडपाठ करा. आणि नवीन कुठल्याही व्हिडिओचे हवे असतील हार्ड वर्ड्स तर मला कमेंट करून सांगा. माझं नाव आहे सपना टीचर. कार्व्ड म्हणजे स्पष्ट मांडले. सेल्फलेस म्हणजे निस्वार्थ. इम्पॉर्टन्स महत्त्व. डेडिकेशन समर्पण. रिलेशनशिप्स नाती. रिव्हॉल्व्ड म्हणजे भोवती फिरणे. न्यूमरस अनेक. ट्रीटमेंट उपचार. सफर्स त्रास सहन करणे. ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग. स्पाइन पाठीचा कणा. नरेटर कथाकथन करणारा. फूट हिल्स डोंगर पायथा. एन्काउंटर्स अचानक भेट. सेलिंग विकणे. वाईल्ड रानटी. स्ट्रॉबेरीज हे फळ आहे, तुम्हाला माहिती आहे स्ट्रॉबेरी. फॉरबिड्स म्हणजे मनाई करतो. टुवर्ड्स दिशेनं. एम्फसायझेस भर देतो. इंटिमसी म्हणजे जवळीक. शायनिंग चमकवणे. अमेजेस म्हणजे आश्चर्य वाटते. रिव्हील उघड करणे. डेव्हलप्स विकसित करतो. इनोसंट म्हणजे निरागस. प्लेझंट आनंददायी. अर्नेस्ट प्रामाणिक. सॅटिस्फाय समाधान करणे. रिक्वायर्स म्हणजे गरज असणे. ग्रेटफुल कृतज्ञ. नियर बाय जवळ. इगरनेस उत्सुकता. रिअलायझेस लक्षात येते. रिझेम्बलन्स सारखे दिसते. इंट्रुडिंग म्हणजे विना परवानगी येणे. डिटेल्स तपशील. हार्ट रेंडिंग म्हणजे हृदयद्रावक. डिस्ट्रॉईड नष्ट झालेले. शेल्टर निवारा. लिटररी अक्षरशः. स्टाफ उपाशी राहणे. सिक्रेट गुपित. स्पिरिट मनोबल. नोबल म्हणजे उदात्त. जेंटल म्हणजे सौम्य. सबटल म्हणजे सूक्ष्म. डिस्टिंक्टली म्हणजे स्पष्टपणे. ॲम्प्लिफिकेशन म्हणजे विस्तार. डिसॉल्व परवानगी न देणे. अनएक्सपेक्टेड अनपेक्षित. एन्करेज प्रोत्साहन देणे. कंक्लूड निष्कर्ष काढणे. टचिंग हृदयस्पर्शी. इलनेस म्हणजे आजार. सिन्सिअर प्रामाणिक. एन्जॉयबल म्हणजे आनंददायी. ॲपिअरन्स म्हणजे रूप. ईगर म्हणजे उत्सुक. रिअलाइज जाणणे किंवा समजणे. या 60 शब्दांचा आपण इथे शब्दार्थ दिले. पण तुम्हाला असं वाटत असेल की या धड्यातला एक ठराविक शब्दाचा अर्थ तुम्हाला कळत नाही आहे, मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्यामध्ये उत्तर देऊन पाठवेन. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.